नाशिकमधील पिंपळ चौक, ठाकरे रोड, कैलासवासी शिवाजी रूपचंद परदेशी मार्ग या ठिकाणी आज स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची 141वी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास माजी नगरसेवक, माजी खासदार तसेच आमदार उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजेंद्र पाटील, सत्यजित आमले, राजेंद्र पठाडे, सतीश नाना कुलकर्णी, रंजनाताई भानसी, भालचंद्र चावळे, चेतन शेलार, दीपक शेवळे, अश्विन शर्मा, जगदीश पाटील, महेश शिरे, शरद देवरे, श्याम तांबोळी, सुरेश तिगारे, प्रताप गायकवाड, मनोज कुवर उपस्थित होते। तर प्रमुख अतिथी म्हणून युवा सेनेचे ऋतुराज पांडे, उमेश चव्हाण, शशी हिरवे, सचिन गुंजा, अण्णासाहेब डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दरम्यान आज देशाला सावरकरांच्या विचारांची गरज असून क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आली। सावरकरांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये असे काही व्यक्ती आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा सत्कार करणार। पहिले व्यक्ती आहे भारताचे क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यात आले। दुसरे व्यक्ती आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा। तिसरे व्यक्ती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात। चौथे व्यक्ती आहे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री राजजी ठाकरे साहेब यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, कारण की हे भारतरत्नाचे योग्य व्यक्ती आहेत आणि भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव त्यांना कधी भारतरत्न दिलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव सोनेरी अक्षरामध्ये लिहिलं जाईल। आणि मी केंद्र सरकारला नम्र विनंती करतो का त्यांना भारतरत्न या सर्वांना द्यावं, ज्यांचे नाव मी घेतलं त्यांना भारतरत्न द्यावं। आणि एक गोष्ट जे हिंदू हृदय सम्राट आहे त्यांनी एक गोष्ट खूप सुंदर सांगितलेली आहे, हे सर्व मी जनतेनं सांगतो आहे कि जो इंसान साड़ी पहन के रस्ते पे घूमते हैं वो हिजड़े नहीं है, हिजड़े वो है जो हिंदू हो के हिंदू को विरोध करते हैं। हे माझं जे शब्द आहेत सर्वांनी त्यांच्या डायरीत नोंद करून ठेवावं अशी मी सर्वांना विनंती करतो। म्हणून झालं आणि आज तिथे त्या स्मारकाला भेट देण्यासाठी म्हणून रोज 100 तरी लोक येतात पर दुसऱ्या गावातून। स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज 101 ते सोलण्याचं काम अत्यंत अवघड असतं, ते सोलण्याचं काम त्यांनी केलं। हात रक्तबंबाळ होऊन जायचे तरी पण त्यांनी ते काम केलं। बंधूंनो, इतके कष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 10 वर्ष अंदमानमध्ये केले। त्यांचे मोठे बंधू गणेशराव हे सुद्धा अंदमानमध्ये त्यांच्याबरोबरच काळे पाण्याची शिक्षा सहन करत होते आणि तिथे त्यांना अत्यंत कष्ट सहन करावं लागले। कष्ट केले नाही तर त्यांना मार खावा लागला आणि अशा अत्यंत वाईट परिस्थितीतसुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या कविता संग्रह लिहिले। स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय आहेत, त्यांच्यासारखा माणूस जगाच्या पाठीवर कुठेच नाही। स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी लहानपणी 10 वर्षाच्या असताना शपथ घेतली होती की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी मरेपर्यंत लढेल, मरेपर्यंत प्रयत्न करील आणि मरेपर्यंत झुंजत राहील। आणि ते त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण केलं, त्यांचं म्हणणं पूर्ण केलं। साधी गोष्ट नाही आहे आणि हे आता ज्या लोकांना कळत आहे, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काळे पाण्याची कादंबरी वाचली आहे, माझी जन्मठेप वाचली आहे, ते सर्व लोक हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त आहेत। सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकामी आपण इथे आपल्या स्वातंत्र्यवीर एकता संघटनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम ताईसाठी दादा ओके बळगोडचे भूमिपुत्र धन्यवाद कुलकर्णी साहेब। आपण सर थोडं पुढे असं या साहेबांचं घ्या ना, घेतलं जय सावरकर। स्वाक्षरी मोहीममध्ये आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावेसाठी स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत। आणि वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।